भाजपचा उल्लेख केला, सैद्धांतिक राजकारणाचा भाजपचा उल्लेख केला. पण भाजपसोबत आज सत्तेमध्ये राष्ट्रवादी खूप आरोप होतो तुमच्या पक्षावरती की तुम्ही पण, आणि जसं शिवसेनेवरती आरोप केला की शिवसेना काँग्रेससोबत गेली, विचारांची तडजोड केली, तसाच आरोप भाजपवरती होतो की तुम्ही राष्ट्रवादीसोबत गेला. असं आहे पॉलिटिक्समध्ये सध्या असं आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन पॉलिटिक्स, लव्ह अँड वॉर असं आहे, अँड क्रिकेट. काय आहे की अनप्रिडिक्टेबल आहे सगळं. आणि मी तुम्हाला एक सांगतो, शेवटी लोकच निर्णय करू शकतात, समाज निर्णय करू शकतो. ज्यावेळी दारूबंदीची गोष्ट आली आणि समाज पूर्ण एका बाजूला उभा राहिला की नाही आमच्या गावात आम्ही दारूचं दुकान नाही चालवणार, बंद झालं दुकान. शेवटी समाजामधून या सगळ्या बाबतीतची प्रतिक्रिया आली पाहिजे. आणि जेव्हा राजकीय पक्षाच्या लोकांना लक्षात येतं की आपण जे जे केलं ते हे लोकांना आवडलं, हे लोकांना आवडलं नाही, मग त्यांना माहीत आहे जे आवडलं नाही ते करत नाही. पण आवडलं नाही याची प्रतिक्रिया जनतेतून निघते तेव्हा बदल होतो. पण काही केलं तुम्ही तरी लोक तुम्हाला निवडून द्यात, त्यामुळे आम्ही काही केलं तरी निवडून द्यात अशी भावना असते. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी म्हणतात या लॉंग टर्म लोकशाहीच्या हितामध्ये आहे. पण दुर्भाग्याने जनतेने या बाबतीत चुजी होणं आणि अशा प्रकारच्या योग्य गोष्टीच्या मागे उभं राहणं आणि अयोग्य ज्या गोष्टी आहेत त्याचा विरोध करणं हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही. पण याचा निकाल लोकसभेमध्ये दिसला. तुम्ही म्हणतात लोकांचा जो राग असतो, अँगर असतो, लोक आहेत हे जे काय घडलं लोकसभेमध्ये असं आहे की गेल्या 60 वर्षात जे काँग्रेस पक्षाने काम नाही केलं ते 10 वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने काम केलं. हा देश बदलला. मुळामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण मी जसं मगाशी सांगितलं की आम्ही संविधान बदलवणारच नाही, पण असा दुष्प्रचार केला गेला, मुसलमानांच्या मनात भय निर्माण केलं. मला एक सांगा, भारत सरकारच्या 67 योजना आहे. उज्ज्वला योजना आहे, आयुष्य योजना आहे, महाराष्ट्र सरकारच्या योजना आहे, लाडकी बहीण योजना आहे. कुठेतरी लिहिलं आहे का की दलित आणि मुसलमानांनी या योजनेत अप्लाय करता कामा नये? असं लिहिलं आहे कुठे? सगळ्यांना फायदा मिळाला. सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास, सबका विश्वास या आधारावर काम झालं. आम्ही तर जात पंथ धर्म भाषा कोणाला डिस्क्रिमिनेट केलं नाही. हां, इंटरनल सिक्युरिटी आणि एक्सटर्नल सिक्युरिटी आमची कटिबद्धता आहे. आतंकवादांपासून, नक्षलवादापासून देशाला धोका आहे, त्यांचा विरोध केला पाहिजे, ही आमची खंबीर भूमिका आहे.